राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 दिवसीय अधिवेशनाला अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावलेली आहे। परंतु यांच्या त्या हजेरीला सकल मराठा समाजाकडून विरोध होताना दिसतोय। आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत। नेमकी तुमची काय भूमिका आहे? या ठिकाणी छगन भुजबळ आलेले आहेत, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांना निवेदन दिलं अजितदादा पवारांना, परंतु त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं होतं का शिवसेना मनोज जरांगे पाटील साहेबांना आपण जो काही 24 तारखेपर्यंत जे आरक्षण द्यायचा शब्द दिला आहे आणि तो शब्द पाळावा। आणि दुसरं आम्ही सांगितलं का जे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य करतात आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, सर्वप्रथम ते मंत्री जर असतील तर त्यांनी पहिला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। कारण जर त्यांना मंत्री असताना आता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील हे कुठल्या एका समाजाची बाजू घेत नाही, परंतु छगन भुजबळ हे मात्र एका समाजाची बाजू घेतात आणि म्हणून हे त्यांच्या कुठल्या कायद्यामध्ये बसतं। पहिला त्यांनी संविधानिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांची या मंत्रिपदावर हकालपट्टी करावी, ही रायगडकरांच्या वतीने आमची आज या ठिकाणी मागणी आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांचा विरोध नाही, कोणाचा? छगन भुजबळांचा विरोध पहिल्यापासूनच विरोध आहे। जर विरोध नाही तर त्यांनी हे वक्तव्य करू नये। जर ओबीसी समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कुठलीही भूमिका कधी घेतली नाही, तेही आमचे बांधव आहेत, परंतु हा गरजवंत सकल मराठा समाजाच्या बांधवांचा हा लढा आहे आणि त्यांना जर आरक्षण मिळणार असेल तर यांनी हे वक्तव्य करू नये। मग करण्याचं कारण काय? तुम्ही जर का मंत्रिमंडळामध्ये आहात, तुमच्याकडे जर सत्ता आहे तर सत्तेचा तुम्ही दुरुपयोग करताय का? दोन समाजात तेढ निर्माण करून तुम्ही वातावरण गडूळ करताय का? ही भावना तुमची आहे का? ही आमची नाही आहे। आपण पाहिलं तर शिवसेना मनोज जरांगे पाटील साहेबांनी कोटीची सभा घेतली, लाखोच्या सभा घेत आहेत, पण तिथं आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, सहनशील मार्गाने हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि त्याला कुठेतरी गाळबोट लावण्याचं काम जर छगन भुजबळ करत असतील तर त्यांचा जाहीर निषेध आम्ही रायगडकरांच्या वतीने करतोय। तुम्ही काय आवाहन कराल छगन भुजबळांना? कारण ते या ठिकाणी रात्री आले, त्यावेळेस देखील सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं, तीव्र विरोध करण्यात आला त्यांना। निश्चितच काल जे छगन भुजबळ ज्यावेळेस इथून पास झाले आमचा तिथे त्यांचा निषेध केलाच आणि रात्री हजारो तरुण आमचे जमले होते रात्री 2 वाजेपर्यंत। परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की तुम्ही आता रात्री थांबू नका, आम्ही तुमच्या भावना कळवलेल्या आहेत, तो मग म्हणून आम्ही रात्रीचं स्थगित केलं आणि सकाळी आलेलो। एकच म्हणणं आहे की छगन भुजबळ मराठा द्रोही आहेत, मराठा दोषी आहेत, तिथे गेले 20 वर्षापासून आम्ही पाहतोय। परंतु आज गेल्या 15-20 दिवसापासून आपण जर का पाहिलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ते ओबीसीचे मेळावे घेतात आणि तिथे विष ओकतात आणि 2 समाजामध्ये ते निर्माण करता प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहे। कारण तुम्ही मराठा देशी आहेत, आम्हाला मान्य आहे तुम्हाला मराठ्यांची कावील झाले, पण या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे आणि म्हणून आमची विनंती आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना की असं जे एक व्यक्ती जे घटनात्मक आहे, जे मंत्रिमंडळामध्ये आणि तरीसुद्धा वातावरण बिघडवण्याचं महाराष्ट्राचं काम करत, त्यांना तुम्ही समज तर दिलीच पाहिजे, परंतु त्यांच्या वक्तव्यात त्यांनी इथं आज जाहीर माफी मागितली पाहिजे। जर का चिंतन शिबिर आहे ना तर चिंतन करा, आपण कुठे चुकतोय, आपण महाराष्ट्र घडवण्यासाठी आलोय का बिघडवण्यासाठी आलेलो आहे? पण आज आमची भावना झाली की छगन भुजबळला हे महाराष्ट्र बिघडवायचं आहे आणि त्यासाठी चिंतन करायला आलेले आहेत। तर तिथे त्या चिंतनामध्ये अजून काय त्यांची भूमिका आहे, ते काय म्हणतात ते बघणार आहोत। जर का त्यांना महाराष्ट्र बिघडवायचं असेल तर या अशा लोकांना आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। कारण कालच तुम्ही पाहिलं असेल येवल्यामध्ये आमच्या बांधवांनी त्यांना आपल्या बांधवावरती पण येऊन दिलं नाही, कारण की तुम्ही द्वेष पसरवताय, 2 समाजामध्ये भांडण लावतात आणि तेढ निर्माण करतात आणि हे महाराष्ट्राला कधी मान्य होणार नाही। कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा आहे, ते विचार घेऊन आम्ही चाललोय। म्हणून 18 पगड 12 बोलतोय, आम्ही एकत्र काम करतोय, गावखेड्यामध्ये आम्ही एकत्र काम करतोय। आज आमच्या आंदोलनामध्ये सुद्धा ओबीसी समाज असतोय, परंतु छगन भुजबळांना जे पेरायचं आणि म्हणून आम्ही सर्व शांततेच्या माध्यमातून करतोय। कारण छगन भुजबळांना या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत आणि त्यांना आम्ही कधी ते शक्य होऊन देणार नाही, कारण आम्हाला महाराष्ट्र आमचा आहे, छत्रपती शिवरायांनी आम्हाला जे शिकवून दिले, त्यामुळे 18 पगड 12 बोलतेला घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि म्हणून छगन भुजबळच्या कुठल्या कटालाही आम्ही बली पडणार नाही, आम्ही शांततेच्या माध्यमातूनच करू। आणि जर का ती वेळ आली आम्हाला आरक्षण 24 डिसेंबर नाही दिलं तर मग आमची जी लोकशाहीची ताकद आहे, लोकशाहीची ताकद म्हणजे आमचा बोट आहे, या बोटाची ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवू आणि मराठा समाज काय आहे ते निश्चितच मग इतर सर्व समाजाला पक्षांना कळेल। कारण तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत बघताय, सहनशीलतेचा अंत बघू नका। आम्ही कुठल्याही प्रकारे हिंसक आंदोलन करणार नाही, आम्ही रस्ता रोको करणार नाही, आम्ही आमची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून पुढे दाखवणार आहोत। अजित पवारांचं थोड्याच वेळात भाषण होणार आहे, त्या ठिकाणी छगन भुजबळ असतील। अजित पवारांकडून तुम्हाला नेमकी काय अपेक्षा आहे? आदरणीय अजित पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत,
त्यांच्यावरती संपूर्ण नक्कीच त्यांच्याकडे एक मराठा समाजसुद्धा आशेने बघतोय की मराठा समाजाचं तेही प्रतिनिधित्व करतात, परंतु मराठा समाजाच्या बाबतीमध्ये नेहमी नकारात्मक भूमिका सर्व राज्यकर्त्यांची असते. आज या ठिकाणी आमच्या साऱ्या समाज बांधवांची तीच भूमिका आहे. आमचा मराठी संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हे त्यांच्या जीवाची पर्वा न करतात या ठिकाणी आपलं सारं योगदान समाजाला शेवटचं न्याय हक्क मिळवण्यासाठी देतात. मराठा समाजाचं आरक्षण हे शेवटच्या टप्प्यात आलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून 60-70 वर्षापासून मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला. गरजवंत मराठ्याला या आरक्षणाची नितांत गरज आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील घेत असलेल्या भूमिकेला हे भुजबळ आणि सारे जे टीम हे विरोध करतात. एक सर्वसामान्य व्यक्ती ह्या सर्व जे काही एस्टॅब्लिश नेते आहेत, परंपरागत गेल्या 35-40 वर्षापासून सत्ताचे लोणी खात आहेत, सत्ता उपभोगतात, हे सारे नेते त्या ठिकाणी एकत्र येऊन एका सर्वसामान्य माणसाच्या विरोधामध्ये जो काही त्यांनी हा कुटील डाव आखलेला आहे, कुटील नीती ते वापरतात. त्या कुटील नीतीला मराठा समाज बळी पाडणार नाही किंवा मराठा समाज हा जरांगे पाटील साहेबांच्या पाठीत ठामपणानं उभा आहे. ही रायगड ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, राजधानी आहे आणि हा आमचा तालुका हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील या क्रांतिकारी भूमी नेत्यांच्या मार्गदर्शकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अशा भूमीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे छगन भुजबळ वास्तविक पाहता ते संविधानिक पदावरती त्या ठिकाणी आहेत. मंत्रिमंडळामध्ये आपण आहात, जर का एका समाजाचं आपण नेतृत्व करता, प्रतिनिधित्व करता, तर मंत्रिमंडळातनं बाहेर व्हा. मंत्री हा महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचा असतो, 12 कोटी जनतेचा तो मंत्री असतो. तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या समाजाची बाजू घेणार आणि जो मराठा समाज संख्येनं बहुसंख्येनं संपूर्ण राज्यामध्ये मोठा आहे, मोठ्या भावाच्या भूमिकेत मराठा समाज आहे, त्या समाजाला जर तुम्ही न्याय देणार नसाल, त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही जर का किती मोठे मोठे प्रयत्न करणार असाल तर मग मात्र हे योग्य नाही. आणि ह्या संपूर्ण शिबिराच्या निमित्तानं आलेला अजितदादा असतील सर्व त्यांच्या नेत्यांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की ज्या मराठा समाजाचा द्वेष आणि कावीळ ज्यांना झाले त्या भुजबळांचं मार्गदर्शन जर का आपल्याला मान्य असेल तर ती भूमिका आपण स्पष्ट करावी. चुकीच्या पद्धतीच्या माणसाला त्या ठिकाणी आपण जर का मार्गदर्शक म्हणून बोलावला असाल मग मात्र आमच्या तालुक्यातली जनता हे सहन करणार नाही. जसं येवल्याला त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना बाजूला सारलं, त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा या ठिकाणी प्रचंड संख्येनं मराठा सर्व बांधव युवा वर्ग या ठिकाणी जमलेला, जवळपास 2 वाजेपर्यंत हजारो लोक या ठिकाणी जमलेले. वेळ आली असं तर आम्हाला काही मोठं पाऊल लागलं असतं किंवा उचलू शकलो असतो, परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांचे आम्हाला सक्त आदेश आहेत 24 तारखेपर्यंत कुठलंही हिंसक किंवा उग्र आंदोलन कोणी छेडू नये. त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी जी काळजी घेतली आणि सर्वांच्या समन्वयातून आम्ही रात्री आमच्या तरुणांना शांत केलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की कुठल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नका, म्हणून आम्ही रात्री त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं 2 वाजता रात्री. त्यानंतर शांततेच्या पद्धतीने आम्ही सुद्धा या ठिकाणी जमलो आहोत. भुजबळांनी या ठिकाणी निघून जावं हीच आमची भूमिका आहे. पक्षाचं शिबिर, पक्षाच्या नेत्यांना आम्हाला काही विरोध नाही, शेवटी पक्षाचा ज्याचा प्रश्न आहे, परंतु मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे भुजबळ, 2 समाजामध्ये विष घालवण्याचं काम करणारे भुजबळ यांना या ठिकाणावर त्वरित आपण मुंबईला पाठवावं हीच आमच्या सर्वांची मागणी आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता की छगन भुजबळाच्या विरोधात सकल मराठा समाजाचे जे तरुण आहेत, व्यक्ती आहेत, ते आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. एकीकडे छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडतायत आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शक म्हणून बोलवतायत. ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का? त्याचबरोबर मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील घेण्यात यावा असं देखील मराठा समाजाकडून मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, कर्जत.